कर्ज काढून कंगाल नाही तर श्रीमंत व्हा, हे असलं काही ऐकलं की तुमचं पण डोकं सटकतं ना. तर जरा थांबा. टेस्ला स्पेस एक्स चालवणाऱ्या एलोन मस्कने ट्विटरची खरेदी करताना तब्बल 95% रक्कम कर्जातून उभी केलेली. इकडे भारतात सुद्धा गौतम अदानी, मुकेश अंबानी यांचे बिझनेस टायकून पाहून तुम्हाला जेवढं आश्चर्य होणार नाही, तितकं त्यांच्यावर असणाऱ्या कर्जाचा आकडा पाहून होईल. अगदी शून्यापासून सुरुवात करून बिझनेस सेट करणाऱ्या किंवा अगदी जॉब करणाऱ्या आणि वेल सेटल माणसाला जरी कर्ज घेणं हे चांगलं की वाईट असा प्रश्न विचारला तर कर्जाशिवाय प्रगती नाही, असंच उत्तर तुम्हाला ऐकायला मिळेल. पण एकीकडे कर्ज घेऊन लोक आयुष्यातून उठत असताना कर्ज घेण्याचा असा विचित्र सल्ला मी तुम्हाला का देते? तर याच सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची अगदी साधी सोपी उत्तरं आपण समजून घेणार आहोत आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थात अर्थक्रांती. कर्ज घेऊन श्रीमंत माणूस श्रीमंत होतो आणि गरीब गरीबच होतो, असं म्हणण्याची एक जुनी परंपरा आहे. गरीब हा कर्जाच्या डोंगराखाली चेपला जातो. फायनान्स कंपन्या आणि बँकेवाले त्याला जगू देत नाहीत. दुसरीकडे श्रीमंत लाख कोटीतील कर्ज घेऊन देखील बिनधास्त असतात. पण मग गरीबाला आणि श्रीमंताला हेच कर्ज वेगवेगळं लागू कसं पडतं? तर सांगते. कर्जात असूनही अनेक लोक यशस्वी असतात, त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे त्यांनी कर्जाचा वापर त्यांच्या बिझनेसला वाढवण्यासाठी, स्टार्टअप सुरू करण्यासाठी करत असतात. थोडक्यात त्यांचं कर्ज स्मार्ट लोन प्रकारातलं असतं, जे त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट काढून देतं, आणखीन श्रीमंत बनवतं. पण दुसरीकडे कर्ज म्हटलं की मध्यमवर्गीय, गरीब आणि नडलेला माणूस मात्र वेगळाच विचार करू लागतो. घर खर्च चालवायला, काही इमर्जन्सी आली यासारखे काही अपवाद वगळता अनेकांसाठी कर्ज म्हणजे चैनीच्या वस्तू घेण्याचं एक माध्यम. महागडा आयफोन, गाड्या किंवा अगदी फारच युटिलिटी नसणाऱ्या वस्तू अनेकदा हप्त्यांवर घेतल्या जातात. पण कर्ज घेताना आपण कमावतो किती? प्रत्येक महिन्याचा हप्ता खरंच आपल्याला फेडता येऊ शकतो का? याचं गणित इथं सगळ्यांचंच हुकलेलं असतं. म्हणजे समजा एखाद्याला महिन्याला 15,000 पगार आहे, पण उगाच आवड म्हणून त्यानं ईएमआय वर 1.5 लाखांची गाडी हप्त्यावर घेतली, तर व्याजासकट गाडीचे हप्ते फेडायला संपूर्ण 1 वर्षाची कमाई खर्च करावी लागते. आर्थिक साक्षरता नसल्यामुळे हा ट्रॅप अनेकांच्या लक्षात येत नाही आणि इथंच आपण कर्जाच्या डोंगराखाली अगदी दबून जातो. पण मग कर्ज काढायचंच नाही का? तर तसं सुद्धा नाही. पण कर्ज घेण्याआधी कर्ज काढण्याचं इंटेन्शन नक्की काय आहे? चांगलं आणि वाईट कर्ज म्हणजे नक्की काय असतं? आणि श्रीमंत माणसाच्या कर्ज घेण्यामागची मेंटॅलिटी, माइंडसेट कसा असतो, हेच समजून घेणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. जे कर्ज तुमच्या खात्यामध्ये किंवा खिशामध्ये पैसे टाकतं किंवा तुम्हाला श्रीमंत बनवतं त्याला चांगलं कर्ज म्हणतात. चांगलं कर्ज तुम्ही काढता, मात्र त्या कर्जाची परतफेड तुमच्यासाठी दुसरं कोणीतरी करत असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर एखादं घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी काढलेल्या कर्जाचं उदाहरण घ्या. हे घर खरेदी करून तुम्ही जर का ते भाड्याने दिलं तर मिळणाऱ्या भाड्यामधून तुम्ही ते कर्ज फेडत असता. त्यातही जागेच्या आणि भाड्याच्या किमती वाढत्या असल्यामुळे इनडायरेक्टली या व्यवहारामध्ये तुम्ही फायद्यात राहता. शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाला देखील चांगलं कर्जच म्हणता येऊ शकतं. कारण कसंही म्हटलं तरी ती तुमची भविष्यातील तुमची एक प्रकारची गुंतवणूक असते. पण दुसऱ्या बाजूला कार लोन, क्रेडिट कार्ड लोन, पर्सनल लोन किंवा अगदी फारसा विचार न करता फक्त चैनीच्या वस्तू घेण्यासाठी काढलेलं लोन, ही सगळीच वाईट कर्जाची उदाहरणं आहेत. श्रीमंत लोक कर्ज काढताना कर्जाच्या अगदी डिटेल्स गोष्टी पूर्णपणे नीट समजून घेतात. ते त्यांचं कर्ज उत्पन्नापेक्षा कधीच जास्त होऊ देत नाहीत. आणि दुसरं म्हणजे त्यांनी घेतलेल्या कर्जावर कमीत कमी व्याजदर असतो. आर्थिक सल्ले देणाऱ्या आणि अनेकांना मोटिवेट करणाऱ्या रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि अमेरिकन उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आपल्यावर $1 अब्ज पेक्षा जास्त रुपयांचं कर्ज असल्याचं सांगितलं होतं. रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीसाठी आणि प्रॉपर्टी खरेदीसाठी त्यांनी हे कर्ज काढलं होतं. आणि दुसरं म्हणजे कर्ज हाच पैसा असतो आणि याच्याच मदतीनं तुम्हाला श्रीमंत होता येतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. यावरून हेच दिसतं की कर्ज काढूनच उद्योगपती श्रीमंत होत असतात.
तुमच्या सेव्हिंग फंड्स किंवा इमर्जन्सी फंड्सला हात न लावता व्यवसाय उभारण्यासाठी हाय रिटर्न्सची संधी आलीच तर लगेचच इन्व्हेस्ट करण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून रिस्क कमी करण्यासाठी, चांगलं शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हे कर्ज पॉझिटिव्ह पद्धतीनं वापरलं जातं. अर्थात हे कर्ज काढताना ते कर्ज फेडण्याची क्षमता किंवा तेवढा बॅकअप तयार असल्यामुळेच ही रिस्क घेता येते. म्हणून चांगलं कर्ज घेत असताना सुद्धा त्यात जोखीम असतेच, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपलं उत्पन्न वाढणार, खर्च कमी होणार, मालमत्ता वाढणार, हे गणित डोक्यात ठेवून आपण कर्ज घेत असतो. उम्मीद पे दुनिया कायम है असा एकंदरीत हा सगळा प्रकार असतो. पण हे सगळं घडेलच याची शाश्वती कुणालाच 100% देता येत नाही. कोरोनाच्या काळामध्ये व्यवसाय बंद असल्यामुळे कर्जावर भांडवल उभारणाऱ्या व्यावसायिकांना दिवाळखोरीला सामोरं जावं लागलं होतं. तसेच शिक्षणासाठी कर्ज काढणाऱ्यांना डिग्री होऊन सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी मिळेलच याची गॅरंटी देता येत नाही. थोडक्यात काय, कर्ज कोणतंही असो, चांगलं किंवा वाईट, कर्जाबरोबर जोखीम ही कायम असतेच. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कर्ज या गोष्टीकडे फार निगेटिव्ह पद्धतीनं बघितलं जातं. 10 ते 5 काम करणारा, कमावलेल्या पैशामध्ये सुखासमाधानानं राहणारा, बचतीला महत्व देणारा आणि कर्जापासून शक्यतोवर 4 हात लांब राहणारा आपला भारतीय समाज आहे. पण मॉडर्न हायटेक जमान्यामध्ये वेस्टर्न कल्चरच्या नादात मोठ्या प्रमाणावर खर्च करू लागतोय, शो ऑफ करू लागलो आपण. आपल्या मूळ भारतीय परंपरेतील साधी संस्कृती आणि आर्थिक व्यवहाराच्या पातळीवर असणारी शांतता, हे खरं म्हणजे एक प्रकारचं स्वप्नच होतं. पण आपण या उलट प्रवास करून स्वतःला अपेक्षांच्या जास्त ओझ्याखाली दबवत ठेवत कर्ज काढू लागलो. ऋण काढून सण साजरी करण्याची वृत्तीच आपल्यामध्ये आली आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी नंतर मग आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षांची होरपळ आजची पिढी करते. हे आज आपण डोळ्यांनी पाहतोय. त्यात ना कोणतं समाधान आहे ना शांतता. म्हणून आपल्या श्रीमंतीच्या व्याख्या काय आहेत, आपल्याला नेमकं काय साध्य करायचंय, आपल्याला कुठं थांबायचं आहे, सुखी समाधानानं जगण्यासाठी आपल्याला नक्की किती पैसा लागणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील नीट शोधून पाहिली पाहिजेत. तर मग कर्ज काढून किंवा कर्ज न काढता सुद्धा तुम्ही श्रीमंत नक्की होऊ शकता. आर्थिक सल्लागार कन्फ्युशियस म्हणतो तसं आयुष्य फार सुंदर आहे, पण आपणच ते गुंतागुंतीचं बनवतो. या वाक्याला आणखी खोलात जाऊन सांगायचं झालं तर आयुष्य फार सुंदर आहे, पण आपणच कर्ज काढून ते गुंतागुंतीचं बनवतो असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही इतकंच. बाकी कर्ज काढून श्रीमंत होण्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले पर्याय तुम्हाला कसे वाटले? तुम्ही देखील कर्ज घेतला आहे का? ते कर्ज फेडण्यासाठीचा तुमचा फायनान्स प्लॅन काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास अर्थक्रांतीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि सपोर्ट आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे.